हिंदू धर्मात भस्मासूर, वृकासूर, ज्याला ब्रह्मासूर म्हणूनही ओळखले जाते, हा एक असुर राक्षस होता. वृक्षासूर हा भगवान शिवाचा प्रखर भक्त होता, ज्याने देवतेकडून वरदान मिळवण्यासाठी मोठी तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले. वृक्षासुराने मग त्याला अशी शक्ती दिली की ज्याच्या डोक्याला त्याने हाताने स्पर्श केला तो जळून लगेच राख, भस्म व्हावा. तेव्हापासून वृक्षासुराला भस्मासूर असेही म्हटले जाते. तेव्हा भस्मासुराला शिवावर हात ठेवून आपल्या नव्या शक्तीची चाचणी घ्यायची होती. तेव्हा शिवाने धावत जाऊन विष्णूकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भस्मासुरासमोर विष्णू मोहिनीच्या रूपात प्रकट झाले. मोहिनी इतकी सुंदर होती की भस्मासूर लगेच मोहिनीच्या प्रेमात पडला. भस्मासुराने तिला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले. तिने त्याला सांगितले की तिला नृत्याची खूप आवड आहे आणि जर तो तिच्या चालीसारखा जुळेल तरच ती त्याच्याशी लग्न करेल. भस्मासुराने सामना मान्य केला आणि म्हणून ते नाचू लागले. पराक्रम शेवटपर्यंत अनेक दिवस चालला. भस्मासुराने वेशात आलेल्या विष्णूच्या चालीशी जुळवून घेतल्याने तो आपल्या रक्षकाला खाली उतरवू लागला. नाचत असताना मोहिनीने एक पोज मारली जिथे तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवला होता. भस्मासुराने तिची नक्कल केल्यामुळे त्याला स्वतःच्या मस्तकाला स्पर्श करण्याची फसवणूक झाली आणि त्यामुळे नुकत्याच मिळालेल्या शक्तीमुळे भस्मासूर लगेच जळून राख झाला. भस्मासुरापासून वाचण्यासाठी महादेव ज्या गुहेत लपले आहेत ती गुहा गुप्तधाम म्हणून ओळखली जाते. श्रीखंड महादेव कैलास, ज्याला शिखर कैलास देखील म्हणतात, एक हिमाचल प्रदेश, भारतातील कुल्लू येथील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे भगवान शिव आणि त्यांची पत्नी देवी पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. हा भारतातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक मानला जातो. 2 हिमालयातील 5 स्वतंत्र शिखरांच्या समूहामधील हे तिसरे सर्वात महत्त्वाचे शिखर आहे, ज्याला एकत्रितपणे पंच कैलास किंवा 5 कैलास म्हणून ओळखले जाते. इतर कैलास पर्वत पहिल्या स्थानावर, आदि कैलास दुसऱ्या स्थानावर, किन्नौर कैलास चौथ्या आणि मणिमहेश कैलास महत्त्वाच्या दृष्टीने 5व्या स्थानावर आहेत. 1. श्रीखंड महादेव पर्वताच्या शिखरावर असलेले 75 फूट शिवलिंगम 18,570 फूट उंचीवर आहे. जाऊनला पोहोचण्यापूर्वी यात्रेकरू विविध ठिकाणे घेतात. त्यापैकी काही शिखरापासून त्यांच्या अंतराच्या कमी होत असलेल्या क्रमाने शिमला, निर्मल, जाऊन यांचा समावेश होतो. पायथ्याचे गाव जाऊन ते श्रीखंड शिखरापर्यंतचा हा 32 किलोमीटर एका बाजूने ट्रेक आहे, जो समुद्रसपाटीपासून अंदाजे 18,570 फूट उंच आहे. जाऊनपासून प्रवास सुरू होतो आणि 3 किलोमीटर चालल्यानंतर सिंघाड येथे पोहोचतो. पहिल्या बेस कॅम्पमध्ये लंगर, यात्रेकरूसाठी मोफत जेवण, काही सशुल्क भोजन सेवांसोबत उपलब्ध आहे. मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे? कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.